हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी श्रीकांत चन्नापट्टण, योगा इन्स्ट्रक्टर. तर आज आपण आहाराविषयी माहिती घेणार आहोत. आहाराविषयीमध्ये सॅलड कसं घेतलं पाहिजे, त्याचा सिक्वेन्स काय असतो, कोणत्या पद्धतीने आपण सॅलड खाल्लं पाहिजे, ते आपण थोडंफार माहिती घेणार आहोत. तर सॅलड बरेच जण कसं जेवण करत असताना सॅलड खात नाहीत. सॅलड कंपल्सरी आपण खाल्ले पाहिजे. थोडंफार प्रमाणात आपण सॅलड खाल्ल्याने आपल्या आतड्यांना चांगलं व्यवस्थितपणे चालना मिळतं आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. आणि बरेच जण जेवण करत असताना पहिल्यांदा स्वीट वगैरे खातात किंवा डायरेक्ट चपाती रोटी दाल खायला सुरुवात करतात. इकडे आपण थोडंफार म्हणजे बदल करायला पाहिजे. या चुका वगैरे आपण टाळायला पाहिजे. आणि जेवण करत असताना बरेच जण मध्येच पाणी पित असतात. प्रत्येक वेळेस एक एक ग्लास भरून पाणी, लोटाभर पाणी पिऊन पोट सर्व पाण्याने भरलं जातं. आपण ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस पोट अगदी अन्नाने भरलं पाहिजे. पाणी तुम्ही 15-20 मिनटानंतर किंवा एक अर्धा तास नंतर तुम्ही थांबूनसुद्धा पाणी पिलं तर चालतं. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही अन्न खायला बसता त्यावेळेस प्रथमतः तुम्ही सॅलड खाऊन घ्या. जे तुमचे व्हेजिटेबल सॅलड आहेत ते खाल्लं पाहिजे. त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं सॅलडमध्ये. ते सॅलड तुमच्या आतड्यातले जे काही विषाक्त घटक आहेत, आतड्यामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम सॅलड करते. आणि त्यानंतर तुम्हाला जरा फ्रूट्स खायचं असेल तर तुम्ही नंतर फ्रूट्स खाऊ शकता. मध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात. ओके, खूप प्रमाणात जीवनसत्व असल्यामुळे त्यामुळे तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारते. आणि नंतर तुम्ही शेवटी जे काही तुमची चपाती असेल, रोटी असेल, राईस असेल ते घेऊ शकता. आणि सर्वात शेवटी तुम्हाला जरा स्वीट खायचं असेल किंवा काहीतरी एखादं डेझर्ट घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. ओके, अशाप्रमाणे आपलं फूडचं सिक्वेन्स पाहिजे. यामुळे आपलं पचनसंस्था चांगलं राहण्यास मदत होते. धन्यवाद.